उद्योगामध्ये आपल्या पुस्तकातून घ्यावी. तुम्ही या ठिकाणी आला आणि आनंदाने राहिला. सगळे तीर्थ या ठिकाणी घडले. त्याबद्दल भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आहे. आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अशी की आता जात असताना, परतीला जात असताना तिकीट कसे काढायचे, काय करायचे, कसे तिकीट निघतील त्याच वेळेला सांगितलेले. त्या काय कमर्शियली कार्यक्रम नाही. कारण कोणीतरी सांगितलं मला, प्राणी महाराजांनी तिकीट आमचे कुठे नाशिकवरून. मग मी त्यांना सांगितलं काय झालं, पण इथून काय रेल्वेचं तिकीट काढा, त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलणार नाही. तुका नाही घालून यावरी भार आणि वाहू हा संसार त्याला दोन रस्ते असतात. एक लोक काय म्हणतात आणि दुसरा रस्ता देव काय म्हणतात. लोक काय म्हणतात, लोकांचं काही चांगलं झालं की तर बाबासारखं साधता नाही, आणि वाईट झालं की त्यांनी पैसे खाल्ले. लोक चांगलं बी म्हणतात, वाईट बी म्हणतात. मग लोकांकडे बघायचं नाही, देवाकडे बघायचं नाही. ज्यावेळेस आपण लोकांकडे बघतो आणि ज्यावेळेस आपण देवाकडे बघतो, मग देवाकडे बघितल्यामुळे काय होतं की आता दुसरं बाबांच्या शब्दाला 3000 रुपये काय येतात. आणि यात दोन गोष्टी, यात स्वार्थ नसतो आणि याच्यात अहंकार नसतो. किती गोष्टी नसतात, स्वार्थ आणि अहंकार सोडून केलेला होता. पण स्वामी महाराजांचा लक्ष्मणबाबांच्या आधिपत्याखाली जो शब्द आहे, याच्यात दोन गोष्टी नाही. यात कुणाकडेच अहंकार नाही आणि कुणीही याच्यात स्वार्थ साधत नाही. आणि स्वार्थ आणि अहंकार नसल्यामुळे लोक इतर जे सत्य त्याच्यामध्ये काहीतरी बाबांनी सांगितलं, कोणी 5000 घेते, कोणी 10,000 घेते, कोणी हे घेते. इथं आम्ही पैसे घेत नाही, पण लोकांच्या शिवाय घेतो. तो आमचा आणखीन डबल बेनिफिट आहे. कारण जे काही शिल्लक राहिलेलं बाप आहे ते आणखी त्या वाईट बोलल्यामुळे आमच्या जवळ बाप 7 दिवसाचा काही कामाचा नाही. तिथं 11 दिवसाचा सप्ताह जेव्हा लागणार आहे. कारण त्यात गंगोत्री, जमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ हे दाम करायचे. तिथं राहिल्यानंतर पुन्हा इकडं काशीला इकडे तिकडे करायचं नाही. त्या क्षेत्रात ज्या क्षेत्रात आपण गेलो त्या क्षेत्राचे दाम आपल्याला करायचे. पुन्हा इकडं वृंदावन, मथुरा इकडे तिकडे नाही फिरकायचं. ज्यावेळेस आपण ज्या क्षेत्रात जातो तर ते 4 क्षेत्र करण्यासाठी कमी किंवा 8 दिवस लागतात. तिथं अनुभव काय होता तुम्हाला सांगतो की गेल्या वेळेस आपण 2-3 हजार रुपये घेतो. तर तिथं असं आम्ही ठरवलं होतं की आपल्याला कुठं जायचं, केदारधाम आणि बद्रीनाथ धामला जायचं. तर बीडची काही मंडळी विमानाने गेली अगोदर. दट साहेब आमच्या गल्लीत राहिला. दट साहेब, शिंदे साहेबाचे 2-3 वकील ते विमानाने 4 दिवस अगोदर गेले. तिथं रूम बुक केल्या आणि ते वर गेले तर कपाट बंद आणि खाली येते ते. आम्ही त्यांना विचारलं वर गेले ते बद्रीनाथ केदारनाथला. तेव्हा आम्ही गेलो होतो पण कपाट बंद असल्यामुळे आम्ही खाली होतो. आणि ज्यावेळेस बाबा आणि आपण सगळे गेलो, हे बंगड स्वामीचं सैन्य, हे प्रभू रामचंद्राचं सैन्य, वारकरी रामाचं सैन्य, ज्यावेळेस तिकडे गेलं कपाट त्या दिवशी उघडली. आणि परत खाली आलो तर माझ्याबरोबर इंगळे महाराजांचे चिरंजीव सोपान टाकत होते. ते 4 वर्ष मिळत होते पण ते कधी बद्रीनाथ केदारनाथला गेले नाही. तर ते मला म्हणायचे की बंगड स्वामीमुळे माझा योग आला. आणि ते खाली आले. आलं तरी तेवढंच प्रेम, राजकारणी आला तरी तेवढंच प्रेम, सज्जन आला तरी तेवढंच प्रेम, तुझ्या सगळ्याला सामावायची शक्ती ही मी त्यांच्याकडे बघितली. ती अन्यत्र कोणाकडे मला दिसली नाही. साधे महाराज जवळजवळ आपण पोषत होतो. इतके टाईट असतात, अंगारी असतात, म्हणजे दुसऱ्याची टीका नाही करायची. पण त्यांच्याकडे ज्या गोष्टी बघितल्या त्या दुसऱ्याकडे दिसत होत्या. सर्वांना सामावून घ्यायची शक्ती की त्यांच्यामध्ये. कारण असा हात पुढे गेला आणि मी ती पत्रिका आणि प्रसाद त्याच्या हातावर दिला. तेव्हा मला म्हटलं काय केलं सांगतो. ती पत्रिका घेतली, फोडली. रहेगी तो कहते हैं जब
भादों में ही आएंगे। बोले नहीं, परसेंट नहीं, 102% आएंगे। तो श्रावण में आएंगे, क्योंकि भादों में कहा, बोले भादों में हमारी श्री राधा रानी आई थी ना, जहाँ राधा रानी आई, इसलिए हम इसके आएगी कन्या, वही पीछे पीछे आएगा। मैं भी आएगी राधा रानी भादों में इसलिए आए, ईश्वर जी को बड़े कृपाशील है, खूब कृपा करते हैं भक्तों पर। और भक्तों पर जैसे एक बालक जब अपनी मैया के स्तन को दूध पी रहा है, इतना गुणवान है तुम भी किशोर जी, लक्ष्मी जी के अपने पापों का नाश हेतु श्री राधा रानी के चरण रज अपने माथे पर लगाती है। स्वयं श्री लक्ष्मी जी श्री राधा रानी चरणों का पकड़ के ठाकुर के अष्टमी के केवल कन्हैया गा हुए, तो ठाकुर जी आने वाले नहीं है। राधा रानी को बुलाते तो जरूर आएंगे, जरूर अवतार लेंगे, और आए भी इसलिए राधा रानी ने कहा था हम लीला करेंगे तो ठाकुर आपके समान हाथ ही करेंगे, ब्रज में आके करेंगे। तो ठाकुर जी ब्रज धाम में आए, और इसलिए आए श्री राधा रानी का ध्यान करते हुए सभी भक्तों श्री राधा रानी के नाम का गुणगान करते हुए भाव से गाएंगे, और राधा रानी ठाकुर जी को दोनों को मनाएंगे। भक्त कहता है, प्रेम का
उसको मालूम है सबसे बड़ा दुख तो ये हरि को भूल जाना है। उसके आगे जो सब दुख छोटे हैं, राम नाम शरण राम नाम सार, हरि को भूलना तो सबको बड़ा दुख है। अन्यथा दुनिया में तो दुनिया के आप सब दुख उसको सामने छोटे हैं। वो है हरि को भूल गया तो सब नष्ट हो गया। मान लीजिए कि सत्य है 23 घंटे 55 मिनट जो आपका ख्याल रखता है, कम से कम 5 मिनट आप उसका ख्याल तो रखना चाहिए। उसको भूल गए, उसका भजन भूल गए। मुरारी की आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। गले में बैजंती माला, बजावे मुरली मधुर बाला। श्रवण में कुंडल झलकाला, नंद के आनंद नंद लाला। गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली। लतन में ठाढ़े बनमाली, भ्रमर सी अलक कस्तूरी तिलक। चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट बिलसे, देवता दर्शन को तरसे। गगन सो सुमन राशि बरसे, बजे मुरचंग मधुर मृदंग। ग्वालिनी संग अतुल रति गोप कुमारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। जहाँ ते प्रगट भई गंगा, सकल मलहारिणी श्री गंगा। स्मरण ते होत मोह भंगा, बसी सी वसीस जटा के बीच। हरे अघ कीच चरण छवि श्री बनवारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी
रेणु बज रही वृंदावन बेनु चहूं दिसी गोपी ग्वाल धेनु हसत मृदु मंद चांदनी चंद कटत भव फंद टेर सुनु दीन दुखारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी।
पांडुरंगा करू प्रथम राधेशिवाय दुसरा आधारच नाही त्या बायला म्हणजे भक्तीशिवाय आधार नाही राधेला भक्तीशिवाय टेकायला आधार नाही म्हणून हात खांद्यावरी राहते तुम्ही आम्ही जरा वेगळा विचार करतो तुम्ही वेगळा विचार करू नाही करा खोल जावं लांब जावा खोल जावा शास्त्राचा पूर्ण विचार करा आणि नंतर ती करा असो चला अशा प्रकारे ती गोकुळवासी गोकुळ भगवंताचं रूप काय केलं डोळे धरून पाहिलं डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत डोळे धरून काही सांगू शकत नाही आमचं लक्षच नाही देवाकडे आमचं मनच नाही काय जप करतो म्हणून आम्ही करतो वास्तविक आमच्या मनामध्ये सुद्धा श्रद्धा नसते सगळ्याच्याच मनात श्रद्धा नसते असं नाही काही श्रद्धावान असतात श्रेय काय श्रद्धा म्हणून काय भगवंताला कोणती भक्ती आवडते मुक्तीवरील भक्ती ज्या उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने भागवत सांगितलं पूर्ण कृतार्थ झाला आणि पुन्हा काय केलं मोक्ष दिला मोक्ष मुक्ती दिली तेव्हा उद्धवाने सांगितलं मला ही मुक्ती नको काय मला मोक्ष नको मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ ठेवा तुमचा मोक्ष आम्हाला नको मोक्ष नको कारण धन माझे काळाचे खाली आहे काम क्रोध मत्सरा दिले शरीरामध्ये अनेक वाईट विचार बसले होतात त्यामुळे काय झालं बिघडली सगळी सभा परंतु या ठिकाणी असं आहे की ज्या आनंदाने संचार केला देहाचा विचार करणार त्यावेळेस हे सगळे निघून गेले ते वाईट लोक होते ना काम क्रोध लोभ निमालय खायची अवघ्या आनंदाची किंवा तुका गंगा मैया
श्याम श्याम श्याम। ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे, एक बेर भिलनी के खावे। माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे। प्रेम भाव से भरे अनोखे दोनों के हैं नाम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। संहारे। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। दोनों दीन के दुख हरता है, दोनों बल के धाम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस तरह। शिवाय मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। पांडवों ने पश्चाताप के लिए तप किया था महाभारत युद्ध के बाद। अब भोलेनाथ भैंस के रूप में थे जब भीम ने उनको आगे पकड़ लिया। अब उनका सर वो नेपाल में और घड़ी आ रही है। जय साहब, जय हिंद। सृष्टि के जन्म से 7 किलोमीटर हो गया, 7 किलोमीटर बाकी। पहले तेरा वास्ता, महादेव की बूटी खा रही है। ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था।
तो इधर अपना इलाका है, चाय पानी मौज से मिलेगा। बस इधर एक मिनट रुकेंगे। चल चल रुस्तम, बस 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 बस, दो आराम से। हाँ, एक मिनट। मेहरबानी करके कुछ कमा के घर भी ले आना, सब यात्रियों पे लुटा के मत आ जाना। सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह, मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। पहुंच गए, लो कर लो दर्शन। तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। रुद्रदेव हे महेश्वरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमो नमो पड़ा अब तेरे द्वारे, हे बजरंग बली हनुमान, हे महावीर करो कल्याण, हे महावीर करो कल्याण। तीनों लोक तेरा उजियारा, दुखियों का तूने काज सवारा। तीनों लोक तेरा उजियारा, दुखियों का तूने काज सवारा। हे जगवंदन केसरी नंदन, हे जगवंदन केसरी नंदन, कष्ट हरो है कृपा निधान, कष्ट हरो है कृपा निधान। मंगल मूर्ति राम दुलारे, आन पड़ा अब तेरे द्वारे। हे बजरंग बली हनुमान, हे महावीर करो कल्याण, हे महावीर करो कल्याण। तेरे द्वारे जो भी आया, खाली नहीं कोई लौटाया। तेरे द्वारे जो भी आया, खाली नहीं कोई लौटाया। दुर्गम काज बनावनहारे, दुर्गम काज बनावनहारे। मंगल में दीजो वरदान, मंगल में दीजो वरदान। मंगल मूर्ति राम दुलारे, आन पड़ा अब तेरे द्वारे। हे बजरंग बली हनुमान,
हे महावीर करो कल्याण, हे महावीर करो कल्याण। तेरा सुमिरन हनुमत वीरा, नासे रोग हरे सब पीरा। तेरा सुमिरन तीरथ की महिमा बड़ी, मन को मिले प्रकाश, भक्ति और श्रद्धा बढ़े, आस बने विश्वास। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। जीवन सफल उसी का समझो जिसने किया ये काम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। बसा हिमालय पर्वतर में पावन बद्रीनाथ, नारायण ने यही तपस्या की थी नर के साथ। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। बसा हिमालय पर उत्तर में पावन बद्रीनाथ, नारायण ने यही तपस्या की थी नर के साथ। सागर मंथन की देवों में यही हुई थी बात, लिया मोहिनी रूप दिया अमृत देवों के हाथ। सच की जय को ही कहते हैं देवासुर संग्राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम।
सागर तट पर रामेश्वर तीर्थ महान, रामचंद्र ने यहाँ किया शिव महिमा का गुणगान। यही विजय के लिए राम ने किया शक्ति आह्वान, देवी हुई प्रसन्न दे दिया मन चाहा वरदान। बिगड़े काम बनाए प्रभु जी भक्त भजे हरि नाम, कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम। जगन्नाथ का धाम बसा पूरब में सागर तट पर, स्वयं कृष्ण की इच्छा से है मंदिर बना मनोहर। कृष्ण और बलराम सुभद्रा की झांकी अति सुंदर, मिलकर सब खींचते देवरथ श्रद्धा से नारी नर। माथे धूल चढ़ाओ इस धरती को करो प्रणाम, कर लो चारों धाम, मिलेंगे कृष्ण मिलेंगे